स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. 8.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने टेम्पोतून गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी रवींद्र वसंत पाटील वय वर्ष 33 राहणार रुई फाटा याला पकडून त्याच्याकडून 3,10,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 5,50,000 रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 8,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सत्य आणि निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी आजच ग्रामदेवता चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना माहिती मिळाली की दिनांक 18 मे 2025 रोजी एक इसम टेम्पो नंबर MH51C044-6 या टेम्पोतून निपाणी येथून पुणे-बेंगलोर हायवेवरून सांगलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी शिरोली MIDC परिसरातील बुधले मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला. सदर टेम्पोत असलेल्या मालाबाबत चालकाकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात विमल पान मसाला, हिरा पान मसाला, महाराजा आणि V1 असा एकूण 7 पोती भरलेला गुटखा आढळल्याने पोलिसांनी टेम्पोसह जप्त करून त्याच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस शेष मोरे, संतोष गळवे, पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, अमित सर्जे आणि राजू कांबळे यांनी केली.